कल्याणपुर के चक्कीनाका परिसर से एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां मराठी नहीं बोलने पर एक नेपाली होटल कर्मचारी को बेरहमी से पीटा गया। चक्कीनाका क्षेत्र में रिद्धि भोजनालय नामक होटल में कुछ नशाखोर युवकों ने कथित तौर पर हंगामा किया। युवकों ने परप्रांतीय कर्मचारी को सिर्फ इसलिए बेदम मारा क्योंकि उसे मराठी बोलना नहीं आता था। तर असा प्रकार घडला आहे की काल माझ्या इथे 2-3 मुलं खाण्यासाठी आले होते। माझी छोटीशी एक खानवळ आहे साऊथ ईस्ट की रिद्धी भोजनालय म्हणून चक्की नाक्याला। तिथे 2 मुलं आलेले, त्यांनी वडापाव वगैरे खाल्ला आणि नंतर ते पैशाच्या याच्यावरनं ते पोरांना बोलले की तुला मराठी येते का? तर ते माझे पोरं नेपाळचे असल्यामुळे त्यांना मराठी थोडी समजत नाही, पण ते बोलले की आम्ही दादा प्रयत्न करतोय मराठी शिकण्याचा। तर तरी पण त्यांनी मुलांना शिवीगाळी केली, मुलांना धक्काबुक्की केली, मुलांना रक्त येस्तोवर त्यांनी मारलेलं। आणि मुद्दा होता की मराठी का येत नाही तुला? मराठी येत, माझी मुलं म्हटले दादा मराठी मी शिकतोय, मी प्रयत्न करतोय। मग प्रयत्न करतोय तर तुम्ही जबरदस्ती पोरांना असं मारणार का? आणि याच्या मागे जो कोणी असेल त्यांनी या गोष्टीची गांभीर्य घेऊन आणि पोलिसांनी पण या गोष्टीचे गांभीर्य घेऊन पोरांना त्वरित अटक करणे आणि आमची जेवढी नुकसान भरपाई झालेली तेवढी सर्व भरपाई करून देणे त्यांनी। आणि पोलिसांना काल आम्ही रिपोर्ट केलेला, अजून त्यांना आरोपींना पकडलेलं नाहीये। लवकरात लवकर माझा पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या गोष्टीकडे लवकर लक्ष चांगलं देऊन आणि या गोष्टीचा निवाडा करावा आणि आमचे पोरं पूर्ण जसे ते खाली आहे अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून आमचे पोरांनी आज दुकान पण ओपन नाही केलेलं। माझी पूर्ण नुकसान झालेलं आहे। एक मराठी माणूस पुढे चाललेला आहे, त्या पुढे त्याचे पाय असे खेचणारे असे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जर कोणी सपोर्ट करत असेल तर त्यांचा माझ्याकडनं निषेध आहे आणि सर्व गोष्टींना या पोलिसांनी आवर घालावा एवढीच माझी विनंती है। आपका दुकान कहाँ पर है और क्या हुआ था? दुकान ये अपना ये चक्की नाका पर है। क्या हुआ था? और उन लोग ने वड़ा पाव खाने के लिए आए थे, वड़ा पाव खाए भी और खा के भी पैसा वैसा दे के भी गए उन लोग। फिर उसको बाद आए पानी वानी पे, फिर उसको बाद उधर काउंटर में आके बोले कि उनको मराठी आता है कि नहीं, मतलब हिंदी में मतलब मराठी में बोल रहे थे उन लोग। थोड़ा बहुत समझ में आ गया लेकिन अपने हिंदी मतलब आए नहीं मराठी बोलने के लिए। तो उन्होंने क्या बोला कि तेरे को मराठी नहीं आता, बल्कि माँ बहन का गाली बुली दिया और उसके बाद सीधा फूल वूल से और हिसाब किताब करने कैलकुलेशन से मारने का पूरा तोड़फोड़ करने का चालू किया। फिर उसके बाद उतना होने के बाद भी बाहर भी पूरा लड़ाई वड़ाई किया। उसके बाद फिर गए और उसका जाने के बाद फिर 5-6 बंदे लोग लेके आए। फिर वापस पूरा इधर तोड़ पानी और बाकी का वो जो खाना वाना जितना भी है पूरा फेंक फाक करने का चालू कर दिया। और उसके बाद मेरा जैसा नाक में लग गया वैसा ब्लड आने का चालू हो गया। उसके बाद उन लोग चले गए थे और उन लोग उतना समझा रहे कि भी नहीं हो रहा था कि पूरा ये सब तोड़फानी करने वाला ही था। ऐसा लग रहा है बाहर से भी पूरा पत्थर